कोरेगाव पोलीस ठाणे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे का? प्रभारी अधिकारी घनश्याम बल्लाळ यांच्या कारभारावर आमदार शशिकांत शिंदेंचा विधान परिषदेत घणाघात. कोरेगाव पोलीस ठाण्यात बेकायदेशीर धंदे, 2 नंबरचे व्यवसाय, गुन्हेगारांना मोकळे रान आणि सामान्य नागरिकांना पोलिसी त्रास असे गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारला विधान परिषदेत अक्षरशः धारेवर धरले. हिवाळी अधिवेशनात शनिवारी दुपारी 4:15च्या सुमारास हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घनश्याम बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महोदय, आज या असलेल्या मी पोलीस स्टेशनचा सांगतो. कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये बल्लाळ नावाचे अधिकारी आहेत, शिंदे साहेब. त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमधल्या मी तुम्हाला वाटलं क्लिप पाठवतो. हे गुन्हा कसा राजरोस करावा, या असलेल्या गुन्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये 2 नंबरचे धंदे चालू आहे. पण सर्रास मारहाण केलेले, खून करण्याचा प्रयत्न केलेले आरोपी सुद्धा मोकाट सोडलेले आहेत. मी तुमच्याकडे यादी देईल, वेळ फार घेता येत नाही. तर या सभागृहामध्ये मी गांभीर्याने आरोप केले. त्याची चौकशी करण्याच्या माझ्याकडे 2 वेळा पोलीस आले, काही कारण नव्हते. 2 वेळा त्याची चौकशीची SP ने ऑर्डर काढली. अजून चौकशी सुरू झाली नाही. का आले मला माहीत नाही, आणि आले तरी मी त्याची काळजी करत नाही. पण 2 वेळा न बोलता, एकदा तर नाईक साहेब दारू पिऊन पोलीस आला. मला माझे 2 मुलं अशी आहेत, गुंड आहेत, खून करतायत, आणि मी इथं आलेलो आहे, मला काही करून भेटायचं आहे. म्हणजे एवढी मोकळीक. आणि हे मी सरे कंप्लीट केली, तक्रार केली. अजूनही SP किंवा कोणी DYSP कारवाई केली नाही. माझं तर सोडा, पण सामान्य माणसाच्या बाबतीमधला चर्चा जर सांगितली गेली, सभापती महोदय, व्हिडिओ क्लिप मी पेनड्राईव्ह देईल आपल्याला. सरळ सरळ सांगतात की तुम्हाला 2 नंबरचे धंदे करायचे ते करा. त्यांचं संभाषण आहे, आणि ते मुक्तपणाने करा. अशा प्रकारची व्हिडिओ क्लिपसुद्धा आहे. मी एका अधिकाऱ्यांचं सांगतोय, परंतु तुमच्याकडे मी दिल्यानंतर मला वाटतं निदान SP आणि या सगळ्या लोकांना आपण सांगून तशा पद्धतीची कारवाई करण्याचा प्रयत्न कराल, अशी निश्चितपणाने अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. या असलेल्या याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी ज्यांना मारहाण झाली त्या लोकांना पाठीशी घातलंय. हे इथंच नाही, बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचे प्रकार आहे की सरळ सरळ या असलेल्या अधिकाऱ्यांना दबाव किंवा त्यांना मोकळीक दिली जाते. सरळ पैशाची मागणी करतात. तुमचे गुन्हे दाखवतो, ते दाबतो, तुम्ही आम्हाला मदत करा. आणि या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही कारवाई आता कराल, नाही तर मार्चच्या अधिवेशनामध्ये या असलेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात मग आम्हाला रितसर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला निश्चितपणाने भूमिका मांडावी लागेल. मला वाटतं की धाडस अधिकाऱ्यांचं कधी वाढतं? राजकीय हस्तक्षेपामुळे वाढतं. धाडस अधिकाऱ्यांचं कधी वाढतं? की त्या असलेल्या सर्व भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यामुळे वाढतं. 13.5 वर्षांची घरघर कायम वांगणा उपसा योजनेची जलवाहिनी पुन्हा किन्ही गावाजवळ फुटली. हजारो लिटर पाणी वाया. कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी उत्तर पूर्व भागातील भाडळे किन्ही परिसर स्वयंपूर्ण करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेली वांगणा उपसा जलसिंचन योजना 13.5 वर्षांनंतरही अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. शुक्रवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी शेतीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात होताच शनिवारी सकाळी जलवाहिनीला मोठ्या प्रमाणावर गळती लागली. त्यामुळे किन्ही परिसरात लांबूनही पाण्याचे कारंजे दिसून येत होते. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील कायमस्वरूपी पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी वसना आणि वांगणा उपसा जलसिंचन योजना राबवण्यात आल्या होत्या. 25 मे 2012 रोजी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र पहिल्या दिवसापासूनच ही योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. योजनेत वापरण्यात आलेले अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि सदोष कामकाज यामुळे जलवाहिन्यांना वारंवार गळती लागत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. जलसंपदा विभागाने या योजनेकडे सवतीच्या कार्ट्यासारखे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. परिणामी उत्तर पूर्व कोरेगावमधील शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
शुक्रवारी पाणी सोडल्यानंतर अवघ्या 24 तासातच शनिवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी सकाळी मोठी गळती लागल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शनिवारी सकाळी 11:30 वाजता पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले की मे महिन्यापासूनच जलवाहिन्यांना गळती लागत आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत पुन्हा गळती सुरू होते. ही योजना नेते, ठेकेदार आणि अभियंत्यांच्या हितासाठी आहे की शेतकऱ्यांसाठी हेच समजत नाही. 13.5 वर्षात एकदाही योजनेतून पूर्ण क्षमतेने पाणी मिळाले नाही, हे फार मोठे दुर्दैव आहे, अशी तीव्र भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. राज्य सरकारने वांगणा उपसा जलसिंचन योजनेचे तातडीने फेर ऑडिट करावे, दोषी अभियंते आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष न्याय मिळेल अशी कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारने आता तरी या योजनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जयपूर पिंपरी येथील शिवनेरी शुगर लिमिटेडच्या स्टोअरला भीषण आग, कोट्यावधींचे नुकसान, जीवितहानी टळली. कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील जयपूर पिंपरी येथील शिवनेरी शुगर लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याच्या स्टोअरला शनिवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत स्टोअरमधील साहित्य जळून खाक झाले असून कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिवनेरी शुगर लिमिटेडचा गळीत हंगाम सध्या सुरू असून शनिवारी सकाळी अचानक स्टोअर विभागातून मोठ्या ज्वाळा आणि काळा धूर दिसू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग वेगाने पसरत असल्याचे लक्षात येताच कारखाना व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात अखेर यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी चर्चा कारखाना परिसरात सुरू होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांकडून पाहणी करण्यात येत असून पुढील चौकशी अंती आगीचे निश्चित कारण समोर येणार आहे. या दुर्घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि व्यवस्थापनाच्या जलद प्रतिसादामुळे मोठी जीवितहानी टळली. ही बाब दिलासादायक ठरली आहे. पुणे बंगळुरू महामार्गावरील संत सहापदरीकरणामुळे अपघातांचे सत्र, कराड परिसरातील वाहतूक कोंडीवर विधानसभेत लक्षवेधी. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू असून कराड शहरालगत उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र कामाची गती अत्यंत मंद असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे जागोजागी खोदकाम करण्यात आले असून महामार्गालगत मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कराड दक्षिणचे आमदार तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शनिवारी दुपारी 4:15 वाजता विधानसभेत या विषयावर प्रश्न उपस्थित केला. कराड तालुक्यामधल्या वाठार गावाजवळ झाला तो अपघात झाला असताना कृष्णा हॉस्पिटलची सगळी जी टीम आहे ती आम्ही तिथं पाठवून दिली, ॲम्ब्युलन्स पाठवून दिल्या. 40 मुलं त्या बसमध्ये होती. 40 मुलांपैकी 6 मुलं ही ICU मध्ये ॲडमिट करावी लागली. त्या 6 पैकी 2 मुलं अशी होती, एकाला स्पायनल इंजरी झाली, एकाला सब ॲरेक्नॉइड हिमरेज झालं. सुदैवाने कुठलीही जीवितहानी त्याच्यामध्ये घडली नाही. अध्यक्ष महोदय, माझं आदरणीय मंत्री महोदय बाबा महाराजांना 4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की हा रस्ता कंप्लीट करण्यासाठी डेडलाईन काय आहे? कारण मागं सभागृहामध्ये असं सांगण्यात आलं होतं की ऑक्टोबरपर्यंत पुलाचं काम पूर्ण होईल, पण अजूनपर्यंत पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही. 83% पुलाचं काम पूर्ण झालंय असं जरी आपण म्हणत असू तरी सुद्धा तिथं साईटवर लेबर नाहीये, साईटवर प्रोजेक्ट इंचार्ज नाहीये. आणि अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिस रोडचं सुद्धा रिपेअरचं काम कधी होणार याची सुद्धा आपल्याला डेडलाईन असणं गरजेचं आहे. कारण सर्व्हिस रोडमुळे देखील अपघात मोठ्या प्रमाणावर तिथं घडतात आहे. थोडेफार कामामध्ये संबंधित ठेकेदारांनी काही दिरंगाई केली आहे, पण ज्याचा उल्लेख आता सन्मान्य अतुल भोसले बाबांनी केला, या संदर्भात पहिलं तर या आधीच आपण केंद्र सरकारला या हायवेचं काम जलद गतीनं व्हावं आणि या हायवेचे जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडनं जी दिरंगाई होती याच्याबद्दल आपण सन्मान्य गडकरी साहेबांच्या साहेबांशी आपण पत्रव्यवहार केलाय. आणि कालच दिल्लीमध्ये सन्मान्य गडकरी साहेबांनी या हायवेच्या बाबतीमधली बैठक त्यांनी घेतली, निर्णय पण गेले.
साधारण या हायवेचं काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा कालच्या बैठकीमध्ये निर्णय झालाय. त्याचबरोबर दुसरी यातली एक जी एजन्सी आहे जी काम नीट करत नाही किंवा वेळ लावते आहे, त्यांना काही 15 दिवसाचा कालावधी सन्मान्य गडकरी साहेबांनी दिला आहे. त्याच्यामध्ये जर त्यांनी प्रगती दाखवली नाही तर त्यांना टर्मिनेट करण्याचा पण निर्णय सन्मान्य गडकरी साहेबांच्या इथं किंवा नॅशनल हायवेवरनी घेतलेला आहे. ज्या अपघाताबद्दल तो उल्लेख केला गेला, तो अपघात हा नुकताच तो अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये खरं म्हणजे अध्यक्ष महोदय बॅरिकेड वगैरे त्या ठिकाणी सिमेंटचे सर्व लावलेले होते आणि जी बस आहे त्या बसच्या ड्रायव्हरनं हे दिले की बसला कुत्रं आडवं आल्यामुळे त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला आहे. पण तरी पण जी परिस्थिती आहे, जे सन्मान्य आमदार महोदयांनी सांगितलंय त्याच्यावर या रस्त्याचं म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने जे करणं गरजेचं आहे त्या सर्व बाबी परत एकदा तपासून घ्यायला सांगितलेल्या आहेत नॅशनल हायवेवाल्यांना. त्याचबरोबर पुलाचं काम पण लवकरच कराडमधला जो फार मोठा पूल जो आहे ते जे मान्य आमदार साहेबांनी सांगितले की 83% पूर्ण झालंय आणि त्याच्या अप्रोचेसचं इथं थोडं लँड ॲक्विजिशनचे वगैरे कामं होती, अतिक्रमणाचे काही विषय होते ते सुद्धा आता संपलेत. त्यामुळे लवकरच पुलाचं काम सुद्धा पूर्ण होईल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जरी नॅशनल हायवेचं काम असलं तरी आमचं पूर्णपणे या रस्त्यावर किंवा हायवेच्या लक्ष आहे.